Hi, hello from Birmingham and welcome again to my new vlog guys. Bear with my voice कारण की माझा आवाज खरंच खूप बसलेला आहे आणि हा व्हॉइस ओव्हर नंतर देते मी. सो माझी सगळी तयारी झालेली आहे. आता ऑलमोस्ट 3:30 झालेले आहेत आणि माझी 4:15ची बस आहे फ्रॉम बर्मिंगहम टू हिथ्रो एअरपोर्ट आणि सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे. सो आता आम्ही 15-20 मिनिटात निघू इथनं. माझे 2 फ्रेंड्स आणि मी असं आम्ही निघतोय आता. सो स्टे ट्यून्ड. सो वी रीच्ड ॲट द बस स्टेशन आणि आता लगेज वगैरे सगळं टाकायची वाट बघतोय कारण की बस ऑलरेडी आलेली होती. अँड हिअर स्टार्ट्स माय जर्नी. बस ड्रायव्हर थोडे इन्स्ट्रक्शन्स देत होता आणि मग आम्ही हिथ्रोसाठी निघालो. सो रीच्ड हिथ्रो एअरपोर्ट आणि आता मी सिक्युरिटी आणि इमिग्रेशनसाठी जाते आहे. आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड. All done and super excited to board the flight now. I'll be boarding the flight now and taking off on 12:30. सगळं झालं आता बोर्ड करते मी फ्लाईट. So let's see how the journey goes for this journey overall. आई बाबांना अजूनही माहीत नाही आहे त्यांना काहीच कल्पना नाही आहे की मी येते किंवा काही भनकही नाही आहे. लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. माझी सीट शोधते मी. सो ती सीट खूप मागे होती. सो ती शोधत आता मागे चालली आहे मी. दीदी जिजू थोड्याच वेळात निघतील आय गेस. ते अराउंड 11 o'clockला निघणार होते तिकडून इंडियाच्या टाईमनुसार. माहीत नाही हे सगळं कसं डोक्यात आलं. आई पण खूप दिवसापासून माझी वाट बघत होती आणि त्यांनाही मी सांगून ठेवलंच होतं की म्हणजे माझ्या सुट्ट्या वगैरे चालू होत आहेत. एक्झाम पण झाली होती आणि खूप सुट्टी होती मध्ये. सो मग म्हणलं जाऊन येऊया एकदा. आई बाबा पण खूप मिस करत आहेत आपल्याला. आपण आईबाबांना खूप मिस करतो आहे. सो म्हणलं त्यांच्यासाठी एक छान सरप्राईज प्लॅन करूया आणि हे खूप महिन्यांपासून मी करत होती आणि हे खूप छान टर्नआउट होतं आहे. जसं मी ठरवलेलं तसंच सगळं होतं आहे. आता बघूया अजून पुढे मी जसं ठरवलं आहे तसं जातं आहे की नाही. पण खरंच खूप जास्त छान वाटतं आहे कारण की स्वतःहून सगळं केलं आहे आजपर्यंत कुणाचीच हेल्प न घेता. सो खरंच खूप जास्त भारी वाटतं आहे. सो ऑल दिस बडबड फायनली आय गॉट माय सीट नाव. सो आता असं वाटतं कधी एकदा हे टाईम संपतं आहे आणि मी लँड करते लवकरात लवकर घरी कारण की खरंच खूप खूप जास्त वेट केला आहे मी ह्या गोष्टीचा. मध्ये मला काही शूट करायला जमलं नाही आणि जमलं तरी पण ते मला पोस्ट करता येत नव्हतं कारण की हा सरप्राईजचा प्लॅन झाला होता आणि त्याच्यामुळे मी काही शूट नव्हतं केलं. आता सगळे व्लॉग्स आपले ऑलमोस्ट मोठेच येणार आहेत. सो सगळ्यांनी प्लीज खूप जास्त प्रेम द्या. अँड प्रोसिडिंग टुवर्ड्स इमिग्रेशन. सो दीदी आणि जिजू बाहेर माझी वाट बघतायत. ते ऑलरेडी आलेले आहेत. आता मग मी इमिग्रेशन चेक आणि बॅगेज कलेक्ट करून लगेच त्यांच्यापाशी जाते. आय एम सुपर एक्सायटेड. आपण खूप एक्सायटेड असतो आणि हे असं काहीतरी होतं. इमिग्रेशनला खूप जास्त गर्दी होती. आता माहीतच नाही कधी बाहेर पडेल. बॅगेज पण अजून कलेक्ट करायची आहे. ड्युटी फ्रीमधनं काहीतरी घ्यायचं आहे आणि दीदी आणि जिजू वाट बघत आहेत. ते पण खूप जास्त एक्सायटेड आहेत मला बघण्यासाठी. सारखे दीदीचे फोन येत आहेत कधी बाहेर येते. आय एम आउट विथ ऑल दिस बॅग्स. नॉट एबल टू शूट. जिजू आणि दीदी ऑलरेडी आलेले आहेत दी गेटवर. कसं शूट करू मी. अँड फायनली दिस ऑल आर हिअर. खरंच खूप जास्त आनंद होतो आहे मला ह्या सगळ्यांना इतक्या टाईमनंतर बघून. हे सगळे पण खूप जास्त खुश होते. मग मी घरी आले. दीदीने छान माझं औक्षण केलं आणि खरंच खूप छान वेलकम झालं. सकाळी 5:15 वाजता हे सगळं आमचं चालू होतं आणि दीदी आणि जिजूने खूप केलं आहे माझ्यासाठी कारण की 4 months हे सगळं अरेंज करायला खरंच खूप खूप जास्त वेळ गेला आणि ह्या छोट्या पण खूप जास्त एक्सायटेड होत्या. हे सगळं त्यांनीच केलं होतं कारण की त्यांना मला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं त्याच्यामुळे. आणि सगळ्यांची खुशी तर तुम्ही बघूच शकता. सो आता हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्ही नेक्स्ट व्लॉग बघा कारण की त्यात सगळ्यांचे रिॲक्शन्स आहेत. मी घरी जाणार आहे, आईबाबांना भेटणार आहे आणि सगळ्या व्लॉग्सला खूप सारं प्रेम द्या. टिल देन बाय.